सध्या आपण पाहतोय राष्ट्रवादी अजित पवार गटाचं हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि यावेळी जर आपण पाहिलं सुनेत्रा पवारांवर टीका केल्यानंतर हे आंदोलन सध्या सुरू आहे। यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली। माझ्या वक्तव्यावर ठाम आहे। काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींना चुप्प बसवतात आणि उपमुख्यमंत्री गप्प बसतात असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। पण त्यांची पत्रकार परिषद आता या ठिकाणी झाली ते म्हणते की दुर्गा नाही तर दुर्गा आहे अशा पद्धतीने त्यांनी सिद्ध करून दाखवावं। त्यांनी त्याबद्दलची माफी मागावी जर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली। आमचं भांडण काँग्रेसशी नाही। ज्यांनी कुणी ट्विट केलंय ज्यांनी कुणी पोस्ट केली आहे त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी करतोय। हर्षवर्धन सपकाळ साहेब आपला महाराष्ट्र प्रदेशचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांनी याबद्दलची दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची मागणी आहे। असं म्हणणं आहे की सुनेत्राताईंनी त्यांची भूमिका मांडावी। त्यांनी जसं इंदिरा गांधींनी स्वतःला दुर्गा म्हणून साबित केलं तसं सुनेत्रा पवारांनी साबित करावं। वहिनी साबित करतील, वहिनीनं साबित केलेलंही आहे। परंतु तुम्ही एकीकडे महिलेचा सन्मानाची भाषा बोलायची आणि दुसरीकडे महिलेचा अपमान करायचा, ही दुटप्पी भूमिका काँग्रेस पक्षाने बंद करावी। आज तुम्ही ज्या पद्धतीने एकीकडे म्हणता दुर्गा झाली पाहिजे त्या दुर्गेचा अपमान करण्याचं काम तुम्ही करताय। मग तुमची जबाबदारी आहे, तुम्ही काँग्रेसचे प्रांताध्यक्ष म्हणून माफी मागितलीच पाहिजे। यासाठी आम्ही प्रश्न सांगितले ते प्रश्न मार्गी लावणार का? लाडकी बहीण असेल, अजितदादांचा अपघात अशा प्रकारचे अनेक 100% सगळे प्रश्न मार्गी लागतील। कुठल्याही प्रश्नाचं तुम्हाला प्रश्न जर विचारायचे असतील तर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन विचारू शकता। असं एखाद्याला हिनवून तुमचा प्रश्न, ही तुमची संस्कृती आहे का? ही राजकीय संस्कृती आहे। विचारलेल्या प्रश्नावरती हे उत्तर आहे आणि अजितदादांचा मुद्दा असेल किंवा इतर गोष्टी असतील, पक्षाचं जे अर्थ खातं त्यावरती त्या बोलत नाहीत म्हणून आम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य। सगळ्या प्रश्नावरती बोलतायत। कदाचित काँग्रेसच्या नेत्यांचे कान बहिरे झाले असतील, काँग्रेसच्या नेत्याचे कान बहिरे झाले असतील म्हणून कदाचित ऐकू आलं नसेल। सगळ्या प्रश्नाची उत्तरं वहिनीनं त्या दिवशी दिलेली आहेत। एखादी थोडकी जेवढी आपल्याला सोयीची फायद्याची ट्विट काढायचं आणि टाकायचं, ही काँग्रेसची भूमिका। महिलेचा अपमान करण्याची काँग्रेसची भूमिका, महिलेला कमी लेखणे काँग्रेसची भूमिका, हे हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी या ठिकाणी जाहीर करावं। आज आम्ही या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आलो। आज आम्ही त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आलो। नेमकी तुमची भूमिका काय हे विचारण्यासाठीच आज आम्ही आलोय। हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही या पार्टी कार्यालयातच बसून राहणार। 100% त्यांच्याशी चर्चा करणार। ते चर्चा आम्ही त्यांच्याशी चर्चा करायलाच आलेलो आहे। फक्त आता आम्हाला ते बघायचं ते आमच्याशी चर्चा करतात की पळून जात आहेत। ते असं म्हणतात की धनंजय मुंडे यांना त्यांनी थेट गुंड म्हटलेलं आहे। एका गुंडाने पत्रकारांना झापलं जात होतं, हे लोकशाहीच्या संभाला योग्य नाही आणि कुठंही झापलेलं नाही। अर्धवट पाहून प्रतिक्रिया देऊ नये। माझं म्हणणं आहे की त्यांनी पूर्ण पत्रकार परिषद पाहावी। वहिनीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलेले आहेत। उत्तर दिल्याच्या नंतर अशा पद्धतीची भाषा आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला शोभते का हे त्यांनी सांगावं। कदाचित इंदिरा गांधीजींचा विसर आणि त्यांच्या विचाराचा विसर हा काँग्रेस पक्षाला पडलेला दिसतोय। जर एखाद्या महिलेला गुंगी महिला म्हणल्याच्या नंतर इंदिराजीनं इतिहास रचला होता, आज वहिनी सुद्धा इतिहास रचतील। परंतु तुमची मानसिकता तुमच्या एक्स पोस्टवरनं दिसते की तुम्ही आज महिलेला कमी लेखताय। आज तुम्ही या महिलेला कमी लेखता, महिलेला कमी दाखवण्याचं काम तुम्ही करताय। म्हणून जबाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आता आम्हाला बघायचं सपकाळ साहेब आमची भेट घेत आहेत। आणखी एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला की ते असं म्हणतात काँग्रेसच्या जसं आज कार्यालयात आलोय, प्रत्येक जिल्ह्याच्या काँग्रेस कार्यालयात जाऊन आम्ही आंदोलन करू आणि प्रत्येकाला जबाब विचारू की तुमची भूमिका आहे का? महिलेला कमी लेखण्याची तुमची भूमिका आहे का? महिलेला असं खालच्या पातळीवर जाऊन एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेला अशा पद्धतीचं बोलणं हे योग्य आहे का? आम्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला विचारू।
अजितदादांच्या प्रत्येक वेळी कणखर नेतृत्वाचा आम्ही अनेक वेळा विरोध देखील केला, समर्थन देखील केलं. मात्र सुनेत्रा वहिनींनी देखील असंच आम्हाला गुडिया नाही तर मी दुर्गा आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. वहिनीनं अनेक निर्णयावरनं दाखवून दिलेलं, त्यांचं नेतृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. कुणाच्या अशा प्रश्न विचारले म्हणून त्यांचं नेतृत्वाला कुठं दाग लागणार नाही. वहिनी सक्षम आहेत, त्या अजितदादाच्या विचारावरती त्या ठिकाणी काम करतायत. कदाचित त्यांचं जास्त काम पाहून यांच्या पोटामध्ये आग उठले म्हणून अशा पद्धतीचं विधान. गुंगी गुडिया हा काही अपशब्द नाही, हा कुठलाही ही नाहीये असं म्हणतात ते आश्वासन हे केवळ वर्णन आहे. वर्णन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अपशब्द नाही असं त्यांना वाटत असेल, गुंगी गुड्या अपशब्द वाटत नसेल तर मला वाटतं कुठेतरी वैचारिक त्यांची पातळी घसरलेली आहे किंवा विचारधारेपासून खूप दूर गेलेले आहेत. मग का तुम्ही गुंगी गुड्या इंदिराजीनं म्हणल्यानंतर त्या काळात आंदोलन केले? इंदिराजींना गुंगी गुड्या म्हणलं म्हणून तुम्ही अनेक भाषणात का बोलता? अपशब्द नाही ना तुमचा. सुरजी, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा, काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आंदोलन करण्यापेक्षा अजित पवारांसाठी आंदोलन करावं राष्ट्रवादीनं, असं म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही. अजितदादा महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होते, त्यांना सुद्धा न्याय भेटेल. परंतु अशा पद्धतीचं एक्सपोस्ट करून जाणीवपूर्वक बदनामी करणे, महिलेला कमी लेखणे हे प्रकार काँग्रेसने थांबवावे. त्यांचं असं म्हणणं आहे की निदर्शने ही विरोधकांनी करायची असतात आणि सत्ताधाऱ्यांनी वास्तविकता मांडायची असते. आम्ही वास्तविकता मांडले आणि सत्ताधारी आंदोलन करतात असं म्हणणं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, निदर्शनं ही तुम्ही विकास कामावरती केले तर ठीक आहे. तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती टीका कराल आणि तुमच्या विरोधात कुणी बोलणारच नाही, निदर्शन होणारच नाहीत, अशी अपेक्षा कशी काय करू शकता? आज काँग्रेसनं खरी त्यांची मानसिकता दाखवून महिलेबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेनं विचार करण्याची वेळ आलेली आहे. एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेला ही काँग्रेस जर अशी करत असेल तर सर्वसामान्य महिलांचं काय? काँग्रेसनं जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीनं केल्याचं पाहायला मिळतंय. सूरज चव्हाण यांनी ही मागणी केलेली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही मागणी केली. काही वेळापूर्वी धनंजय मुंडे यांनी सुद्धा ही मागणी केलेली होती. यावरच आता राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. गुंगी गुडिया ही टीका केल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसनं जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात येते. तर काँग्रेस गुंगी गुडिया टीकेवर ठाम बोलत नाही म्हणून गुंगी गुडिया शब्द वापरला. गुंगी गुडिया अपशब्द नसून वर्णन आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. आम्ही केलेलं गुंगी गुडिया वर्णन बरोबरच असल्याचंही सपकाळ ठाम आहेत. अर्थखातं स्वतःकडे घेऊन त्यांनी दुर्गा असल्याचं सिद्ध करावं, हर्षवर्धन सपकाळ यांनी आव्हान दिलंय. कुठे अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता. मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही. आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं.